करणार आहोत. हे मल्टिपल डायमेन्शनचा बेस काय आहे? सर्वप्रथम आपल्याला युपीएससीचे पीवायक्यू बघायचे, कारण की राज्यसेवेचे पीवायक्यू आतापर्यंत आलेले नाहीये. हे युपीएससीचे पीवायक्यू बघायचे, यानुसार आपले जे काही डायमेन्शन्स आहेत ते तयार करायचे. बेरोजगारी म्हणजे काय, बेरोजगारीचे प्रकार, बेरोजगारी भारतामध्ये कशा प्रकारे आहे, त्याचे परिणाम कोणते असतील, यासाठी भारताचे प्रयत्न काय आहेत. जेवढे तुम्हाला मल्टिपल डायमेन्शन्स तयार करता येईल तेवढे मल्टिपल डायमेन्शन्स तयार करा. आणि मल्टिपल डायमेन्शन तयार केल्यानंतर त्याच्यावरती स्टडी करा, त्याच्या प्रॉपर नोट्स बनवा आणि त्यानुसार परत परत त्या गोष्टी काय करा, रिवाइज करा आणि प्रॅक्टिस करा. याच्यानंतरचा पुढचा पार्ट असतो मित्रांनो, तो आहे व्हॅल्यू एडिशन. म्हणजे काय आहे याच्यामध्ये, रिव्हिजन प्रॅक्टिस. रिव्हिजन प्रॅक्टिस म्हणजे इथे प्रॅक्टिस हा शब्दाचा अर्थ आहे रायटिंग प्रॅक्टिस. आणि याच्यामध्ये तिसरा एक ऍस्पेक्ट या ठिकाणी ऍड होतो, तो आहे व्हॅल्यू ऍडिशन. जर आपण ह्या बाबी जर करू शकलो तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी 20 पैकी 20 क्वेश्चन जे आहे तुम्हाला लिहिता येऊ शकतात. हा एक विश्वास तयार होऊ शकतो. आणि एकदा हे सगळं तुमचं मटेरियल तयार झालं, रायटिंग चांगली झाली, रिव्हिजन चांगली झाली की ठीक आहे, 2025 ची असेल किंवा 27 ची असेल, कोणती तुम्ही मेन्स इथे देऊ शकता. एक कॉन्फिडन्स तुमचा या ठिकाणी तयार होऊ शकतो. तर त्यामुळे मित्रांनो, हे अशा प्रकारचा आता हा वे आहे. तर एक तुम्हाला मी इथे मॉडेल सांगितलं असेल इकॉनॉमी अँगलनी, तर तशाच प्रकारचं सेम मॉडेल